कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागीय ग्रुप कोलाड खांब आणि कुडवली यांच्या वतीनं व कुणबी युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते प्रमोदशीत अनंत मस्कर यांच्या विशेष सहकार्यातून रविवारी 21 जून रोजी कोलाड येथील कैलासवासी द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात भव्य दिव्य इयत्ता 10वी-12वी सह उच्च शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सन्मान सोहळा कुणबी जोडो अभियानांतर्गत मार्गदर्शन आणि विद्यार्थी वर्गाला पुढील भविष्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष रामचंद्र सकपाळ, रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष तथा रोहा पंचायत समिती सदस्य सुरेश मगर, पंचायत समितीचे उपसभापती संजय माडगूसकर, सदस्य जगन्नाथ धनावडे, कोलाड विभागीय अध्यक्ष राजेंद्र कदम, महेंद्र पोटफोळे, कुणबी जोडो अभियान मार्गदर्शक लाभलेले युवराज कांबळे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले डॉक्टर सागर सनम, रोहा तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अनंत थिटे, रोहा तालुका महिला अध्यक्ष दीपिका भगत, शिल्पा मरवडे, मनोज शिर्के, डॉक्टर मंगेश सानप, सचिन कदम, सुनील ठाकूर, बाळकृष्ण बामणे, मुकेश भोगटे, सतीश भगत, सुहास खरिवले, शरद जाधव, शशी कडू, खेळू ढमाळ, निवास खरिवले सह मान्यवर आदी कोलाड खांब कुडवली विभागातील कुणबी समाज बांधव आणि विद्यार्थी वर्ग या गुणगौरव सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित होते। सदरचा गुणगौरव सोहळ्यास 200हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड विभागीय अध्यक्ष राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड खांब आणि कुडवली विभागाच्या पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले। कुणबी समाज कुठेतरी एका गाडीला बांधला गेला पाहिजे, जेणेकरून या समाजाचा असं आपल्या लोक असं म्हणतात की कुणबी समाज म्हणजे अस्ताव्यस्त बसलेला घडी विसरणारा समाज, कोणी पण यावा आणि तकलीफ होऊन जावा अशा पद्धतीने समाजाची अवस्था लोकांमध्ये झालेली आहे। ती नशी न होता म्हणून आज सरकारने असे म्हणायचे निश्चय करा की माझा समाज बांधव हा माझ्याशी कसा जोडला जाईल, समाज बांधवामध्ये आपल्यामध्ये प्रेम आदर भावना कशी निर्माण होईल हे आपण सगळ्यांनी ठरवूया। समाज संघटित झाला, समाज जर एक झाला तरच आपण आपले असणाऱ्या असंख्य प्रश्नांवर सोडू शकतो। आपल्या समाज सगळ्यांसमोर एक जिवंत उदाहरण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय, ते म्हणजे जरांगे पाटलांचा। जरांगे पाटलांनी सातारा त्यांच्या घरी बोलवलं, कोणाच्या जीवावर बोलवलं, समाजाच्या जीवावर बोलवलं। त्याच्यावर समाज हा टिकला पाहिजे, समाज टिकेल तर आपला देश टिकेल, आपला गाव टिकेल, हे स्वतःला लक्षात ठेवा। म्हणजे समाजासाठी सगळ्यांनी एकत्र या। ही जी तुम्हाला व्यासपीठावर मी एक कोलाड विभागीय अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला आज भाग देतो। त्याची सळसळ प्रत्येक आमच्या रोहा तालुक्यामध्ये जाणवते आम्हाला। तर त्यासाठी या ठिकाणी जो कुणबी समाज आला नुसते पदाधिकारीच म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त आहे, कलाकारांची कुणबी सुद्धा आलेले आहे। परंतु जर आमचा दाखल्याचा प्रश्न या लेवलला सुद्धा असेल तर नक्कीच मला वाटतं मैदान सुद्धा कमी पडेल सर या ठिकाणी। तरी खंत थोडीशी आमच्या तालुक्यामध्ये आहे आणि त्यानुसार जेव्हा रोहा तालुक्यामध्ये कुणबी समाजाचा मेळावा आपले ओबीसी नेते सुरेश मगर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झाला, आमच्या गाडीवरून सगळे झेंडे वगैरे आपले सतीश भगत साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत। खूप तळमळीने काम करणारे माणसं आहेत, आनंदी झेंडे साहेब आहेत, बरेच मंडळी या ठिकाणी आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।